नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की कुठलं चॅनल कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं किंवा तुमच्या चॅनलची कॅटेगरी तुम्हाला कशा प्रकारे सिलेक्ट करायची आहे किंवा तुम्हाला समजत नसेल की कॅटेगरी नेमकी आम्ही कुठली द्यायची, तर ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. कुठलं चॅनलचा टाईप, ठीक आहे, चॅनलचा टाईप सांगेल, त्याच्यानंतर त्याची कॅटेगरी सांगेल. व्हिडिओ बिलकुल पण स्किप करू नका, कारण तुमचं चॅनल नेमकं कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं हे मला चेक करून नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचं चॅनल कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं. ठीक आहे, तर आपण आता सुरुवात करूया. बघा कसं असतं, आधी आपण कॅटेगरी समजून घेऊयात. कॅटेगरी म्हणजे काय, एक यूट्यूबची टॅग सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये यूट्यूबला समजतं की हा व्हिडिओ कुठल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचवला पाहिजे. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे, आणि त्याचा बऱ्याच वेळेस मोनोटायझेशनवर सुद्धा इम्पॅक्ट पडत असतो आपण जर रॉंग कॅटेगरी सिलेक्ट केली तर. ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आता मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते, बिलकुल पण व्हिडिओ स्किप करू नका. ठीक आहे, तर बघा, चुकीची कॅटेगरी अजिबात निवडायची नाही आहे. चुकीची कॅटेगरी निवडली तर होतं काय, तुमचा व्हिडिओ रॉंग ऑडियन्सपर्यंत जातो, त्याचा इम्पॅक्ट पडतो की रॉंग ऑडियन्स तुमचा व्हिडिओ पूर्ण बघत नाही. त्याच्यामुळे होतं काय, तो व्हिडिओ तिथं ड्रॉप होतो, CTR कमी होतो, वॉच टाईम ड्रॉप होतो, त्याच्यानंतर यूट्यूब व्हिडिओ पुश करणंसुद्धा बंद करतो. ठीक आहे, म्हणजे तुमचा व्हिडिओ चांगला असूनही त्याला व्ह्यूज येत नाहीत, ही गोष्ट होत असते. आता बघा, आपण बघूयात की नेमकं कुठला व्हिडिओ कुठल्या टाईपमध्ये येतो. तर पहिली गोष्ट आहे, कंटेंट टाईप तुम्हाला तुमचा ठरवायचा आहे. कंटेंट टाईप ठरवल्यानंतर तुम्हाला समजेल की नेमकं तुमचा व्हिडिओ कशा रिलेटेड आहे. आता बघा, पहिलं तुम्हाला सांगते, एज्युकेशन स्टडी रिलेटेड तुमचं चॅनल असेल. ठीक आहे, आता आपला मेन व्हिडिओ स्टार्ट झालेला आहे. एज्युकेशन स्टडी रिलेटेड चॅनल असेल तर बघा, चॅनलचे टाईप मी तुम्हाला सांगते. त्याच्यामध्ये एक्झामचं प्रिपरेशन म्हणा, GK करंट अफेअर्सवर तुमचं चॅनल असेल, किंवा स्कूल कॉलेज नोट्स, जसं काही असेल सगळं स्टडी रिलेटेड, ते तुम्हाला तिथं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असतील, RRB, MPSC, UPSC, ह्या ज्या एक्झाम्स असतात त्याचे चॅनल्स असतील, तर ह्या चॅनल टाईपमध्ये तुमची कॅटेगरी काय येणार, एज्युकेशन. बरोबर, तर या ठिकाणी तुम्हाला असं चॅनल असलं की तुम्हाला एज्युकेशन कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. याच्याने होतं काय, जर तुम्ही एज्युकेशन कॅटेगरी सिलेक्ट केली तर यूट्यूबला ते काय होतं, मेसेज जातो त्याच्या अल्गोरिदममध्ये, तर तो जो व्हिडिओ तुम्ही अपलोड करता तो राईट ऑडियन्सपर्यंत जातो. म्हणजे ज्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे स्टडीची, तो व्हिडिओ त्या व्यक्तीला शो होत असतो. बरोबर, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची. सेकंड पॉईंट असा आहे, टेक चॅनल्स. आता टेक चॅनल्समध्ये चॅनलचे टाईप्स मी तुम्हाला सांगते. मोबाईलचा रिव्ह्यू म्हणा, ॲप रिव्ह्यू म्हणा, टेक न्यूज रिलेटेड चॅनल असेल, AI टूल्स किंवा कम्प्युटर टिप्स, ह्या टाईप रिलेटेड तुमचे चॅनल असतील तर तुमचा जो कॅटेगरी असेल चॅनलचा तो असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी. बरोबर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी तुम्हाला तिथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे, म्हणजे राईट ऑडियन्सपर्यंत तुमचा व्हिडिओ हा जाणार आहे. आता नेक्स्ट आहे, गेमिंगचं तुमचं चॅनल असेल. बरोबर, तर गेमिंगचं चॅनलमध्ये गेमिंगचे चॅनल टाईप मी तुम्हाला सांगते. गेम प्ले व्हिडिओज, लाईव्ह स्ट्रीमिंग किंवा फ्री फायर, BGMI, GTA, अशा प्रकारचे तुमचे गेमिंग रिलेटेड चॅनल असेल. हे तर सिम्पल कॅटेगरी आहे आणि सगळ्यांनाच माहीत आहे. तर आपण ती कॅटेगरी असेल गेमिंगची, म्हणजे तुम्हाला गेमिंग कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. नेक्स्ट आहे, व्लॉगिंग चॅनल असेल. म्हणजे आता चॅनलचे टाईप मी तुम्हाला सांगते. व्लॉगिंग चॅनल्समध्ये कुठले कुठले चॅनल्स येतात, डेली लाईफ तुमचं चॅनल असेल, ट्रॅव्हल व्लॉग असेल, त्याच्यानंतर फॅमिली व्लॉग असेल, किंवा तुमचं लाईफस्टाईल कंटेंट असेल. तर ह्या गोष्टी ज्या चॅनलमध्ये येतात त्या ठिकाणी तुम्हाला कॅटेगरी कुठली सिलेक्ट करायची आहे, पीपल अँड ब्लॉग्स. आलं लक्षात, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. नेक्स्ट बघा, तुमचं चॅनल असेल कॉमेडी एंटरटेनमेंट चॅनल्स असतील. आता याच्यामध्ये चॅनल टाईप कोणते कोणते येतात, फनी व्हिडिओज, स्किट्स, मेम्स, त्याच्यानंतर रिॲक्शन व्हिडिओज, अशा प्रकारचे जेवढेही चॅनल असतील ते सगळे त्यांची कॅटेगरी कुठली असेल, एंटरटेनमेंट. तर ते एंटरटेनमेंट सिलेक्ट करायची त्या लोकांनी. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, फायनान्स आणि मनी चॅनल्स असतील. फायनान्स रिलेटेड तुम्ही कुठल्या गोष्टी सांगत आहे लोकांना, किंवा मनी रिलेटेड काही सांगत आहात की काय कमवायचं, कुठं कसं काय करायचं, ह्या गोष्टी. तर चॅनल टाईप बघा कुठल्या कुठल्या असू शकतात. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट टिप्स, म्हणजे कोणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट टिप्स रिलेटेड चॅनल बनवलेलं असेल की तुम्ही इन्व्हेस्ट करा वगैरे, किंवा स्टॉक मार्केट रिलेटेड चॅनल असेल. त्याच्यानंतर कोणी बिझनेसच्या आयडियाज देत असतील की बिझनेस रिलेटेड त्यांचं चॅनल असेल, किंवा मनी अर्निंग टिप्स असतील, म्हणजे पैसे कसे कमवायचे त्याच्या रिलेटेड चॅनल असेल. तर बघा, या ठिकाणी कॅटेगरी कशी असते, एज्युकेशन तुम्ही सिलेक्ट करू शकता, किंवा
पीपल आणि ब्लॉग्स हे दोघं कॅटेगरीपैकी तुम्ही कुठलीही एक सिलेक्ट केली तरीसुद्धा चालतं. त्याच्यानंतर बघा मोटिवेशन आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट. म्हणजे आता एखादं मोटिवेशनचे चॅनल्स असतात, व्हिडिओज असतात तुम्ही बघत असतात सेल्फ मोटिवेट करण्यासाठी. तर बघा याच्यामध्ये चॅनलचा टाईप कुठला येतो, मोटिवेशनल स्पीच, जे स्पीचेस असतात लिहिलेले तर ते. त्याच्यानंतर सक्सेसच्या स्टोरीज असतील, कोणी सक्सेस झाले त्याची स्टोरीज तुम्ही ऐकताय ते चॅनल आहे किंवा तुम्ही बनवताय. तर किंवा लाईफ ॲडवाईस कोणी सांगत असेल, कोणी त्या रिलेटेड चॅनल बनवत असेल तर त्याची कॅटेगरी काय येते, एज्युकेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे फूड चॅनल. तुमचं बघा रेसिपीचं चॅनल असेल, कुकिंग रेसिपीज, स्ट्रीट फूड रिव्ह्यू असेल, म्हणजे ते रस्त्यावर खाण्याचे रिव्ह्यू वगैरे असतील किंवा फूड चॅलेंज असेल. या ठिकाणी तुम्हाला कुठली कॅटेगरी सिलेक्ट करायची, हाऊ टू अँड स्टाईल किंवा पीपल आणि ब्लॉग्स या दोघांपैकी कुठली एक कॅटेगरी सिलेक्ट केली तरी चालते. आता बघा म्युझिक चॅनल असेल तर त्याच्यामध्ये सॉंग्स असतात. चॅनलचा टाईप मी तुम्हाला सांगते, सॉंग्स असतात, कवर्स, म्युझिक रिमिक्स, बरेच असे असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल आहे, म्युझिकची व्हिडिओ म्हटल्यावर म्युझिकचे चॅनल म्हटल्यावर तुम्हाला तिथं म्युझिकच कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. बाकीच्या चॅनल्समध्ये आपण कन्फ्यूज असतो, त्याच्यामुळे मी डिटेलमध्ये सांगते. आता बघा फिटनेस आणि हेल्थ चॅनल असतील तर बघा फिटनेस आणि हेल्थ चॅनलसाठी चॅनलचा टाईप मी तुम्हाला सांगते, कुठले कुठले चॅनल्स येतात त्याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये वर्कआउट असेल, तुम्ही योगा करत असाल किंवा डाएट प्लॅन सांगत असाल किंवा वेट लॉस टिप्स सांगत असाल. ठीक आहे. तर ही जी याच्यामध्ये कॅटेगरी येते या चॅनलची ती आहे हाऊ टू आणि स्टाईल. ठीक आहे. तर ही कॅटेगरी या ठिकाणी येणार आहे. नेक्स्ट बघा ट्रॅव्हल चॅनल. ट्रॅव्हल म्हणजे तुम्ही ट्रॅव्हलिंग करत असाल तर याच्यामध्ये चॅनल टाईप मी तुम्हाला सांगते, ट्रॅव्हल व्लॉग्स असतील, त्याच्यानंतर एखाद्या प्लेसेसचे व्हिडिओज असतील, म्हणजे कुठेतरी जाऊन तुम्ही व्हिडिओ सांगताय. आता आपण महाराष्ट्रातच बघूया, छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही कुठल्या किल्ल्यावर गेले तिथलं तुम्ही सांगत असाल, म्हणजे प्लेसेसचा रिव्ह्यू तुम्ही देत आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, किंवा बजेट ट्रॅव्हल्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला पीपल आणि ब्लॉग ही कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. बरोबर, ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि बघा लास्टमध्ये मी तुम्हाला दिलेला आहे क्विक समरी टेबल, तुम्ही तो स्क्रीनशॉट घेऊ शकता. नक्की तुमचं चॅनल कुठल्या याच्यामध्ये येतं. ठीक आहे. आणि बघा काय करायचं, एक चॅनल एक कॅटेगरी असं ठेवायचं, म्हणजे परत परत ती कॅटेगरी चेंज करायची नाही. ठीक आहे. आणि अल्गोरिदमला क्लॅरिटी मिळते आणि त्याच्याने काय होतात की व्ह्यूज वाढतात. क्लॅरिटी अशी मिळते की नेमकं हा जो यूजर आहे किंवा हा जो कंटेंट क्रिएटर आहे नेमकं त्याला त्याचा पॉईंट जो आहे तो फिक्स आहे, म्हणजे त्याचं टार्गेट फिक्स आहे, कुठल्या ऑडियन्सपर्यंत आपला व्हिडिओ जायला पाहिजे. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे की तुमचं चॅनल जे आहे ते कुठल्या कॅटेगरीमध्ये येतं. ठीक आहे. आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, हाईप द्यायला विसरू नका व्हिडिओला. ठीक आहे. आणि चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.